आगामी लोकसभा चुनाव को लेकर अकोला के भविष्य का घोषणा पत्र तैयार करने के लिए शनिवार को शहीद दिवस पर सभा का आयोजन किया। एक विकसित जिला कैसा हो, इस पर मंथन किया गया। युवा घोषणा पत्र में रोजगार, उद्योग, शिक्षा, स्वास्थ्य, भरती, कृषि समेत अन्य विषयों को शामिल किया गया है। आज आम्ही अकोल्यामध्ये सगळे तरुण एकत्रित येऊन अकोल्याचा युवा जाहीरनामा तयार केलेला आहे आणि हा युवा जाहीरनामा म्हणजे अकोल्याचं स्वप्न आहे। हे आमच्या युवकांच्या डोळ्यातील स्वप्न आहे। हे पूर्ण करण्यासाठी म्हणजेच तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, 15 लाख रुपये बिनव्याजी उद्योगासाठी कर्ज देण्यात यावे, शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य, वीज, पाणी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या जिल्ह्याचं भविष्य ठरलेलं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा आमचा युवकांचा जाहीरनामा तयार केलेला आहे। लोकप्रतिनिधींनी आता जी की निवडणुका लागणार आहेत लोकसभेच्या, त्यामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून येईल त्यांनी ही सगळी कामं करावी। जर ही त्यांच्याकडनं झाली नाही तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, म्हणजे निवडून येण्याच्या पहिलेच त्यांनी राजीनामा सुद्धा लिहून ठेवावा अशी आमची इच्छा आहे। कारण की जर काम झालं नाही तर अकोल्याचं स्वप्न याची राख रांगोळी करण्याचा अधिकार त्यांना नाही आणि म्हणून हा जाहीरनामा आता आम्ही प्रत्येक पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन देणार आहोत। जो कोणी निवडून येईल त्यांनी यावरती काम करावं असं आमच्या अकोलेकरांचं आणि अकोल्यातील सर्व युवकांचं मत आहे।